नमस्कार. आता आपल्याला बघायचं या भागामध्ये लंब दुभाजकाचे व कोन दुभाजकाचे प्रमेय. थेरम ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड अँगल बायसेक्टर. लंब दुभाजकाचे आणि कोन दुभाजकाचे प्रमेय म्हणजे लंब दुभाजकाचे काय गुणधर्म आहेत आणि कोन दुभाजकाचे काय गुणधर्म आहेत. चला तर प्रमेयाला सुरुवात करूया. लंब दुभाजकाचे प्रमेय. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. पहिल्यांदा आपण लंब दुभाजकाचे प्रमेय बघू. तर लंब दुभाजकाच्या प्रमेयाचे दोन भाग आहेत. त्यातला पहिला भाग आपण सुरुवातीला पाहू. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. Every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end point of the segment. आता हे जे प्रमेय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि ध्यानात ठेवायचं आहे, वहीत लिहून काढायचं आहे. वहीत लिहिताना पुस्तकाचा वापर करा, कारण व्हिडिओची साईज फार मोठी होत असल्यामुळं मी तुम्हाला समजेल कसं या उद्देशाने फक्त हे प्रमेय घेतलेलं आहे. लंब दुभाजकाचे प्रमेय आणि कोन दुभाजकाचे प्रमेय जे आहे ते आपण त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते बघणार आहोत आणि तुम्ही मात्र ते पुस्तकातून डीपली लिहून काढायचे. तर मग रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. मग आता इथं रेषाखंड ए बी आहे. रेषा यल ही रेषाखंड ए बीची दुभाजक आहे. पी हा रेषा यलवरील कोणताही बिंदू आहे, कोण म्हणजे लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू आहे, आणि तो बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. म्हणजे ए आणि बी पासून तो समान अंतरावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे याची सिद्धता कशी द्यायची. पक्षामध्ये तुम्हाला लिहिता येईल रेषा यल ही रेख ए बीची लंबदुभाजक रेषा आहे आणि बिंदू पी हा रेषा यलवरील कोणताही एक बिंदू आहे. साध्य काय करायचं आहे तुम्हाला. पी ए बरोबर पी बी म्हणजे अंत्यबिंदूपासून पी हा बिंदू समान अंतरावर आहे, म्हणजे पी ए आणि पी बी समान आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आता याची सिद्धता कशी द्यायची पहा. या दोन त्रिकोणांचा विचार करा. त्रिकोण पी एम ए आणि त्रिकोण पी एम बी. इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी. ह्या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर या दोन त्रिकोणांमध्ये काय दिसतंय आपल्याला पहा. रेषा यल ही लंबदुभाजक रेषा आहे रेषाखंड ए बीची. म्हणजे रेषा यल ही रेषाखंड ए बीच्या मध्यबिंदूतून गेलेली आहे. म्हणजे यम हा बिंदू रेषा ए बीचा मध्यबिंदू आहे आणि याच्यामुळं ए एम आणि बी एम ही दोन्ही रेषाखंड सारख्याच लांबीचे असतील आणि म्हणून आपल्याला पहिल्या विधानात सिद्धतेमध्ये लिहिता येईल ए एम बरोबर बी एम हे दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर रेषा यल ही रेषाखंड ए बीची लंबदुभाजक आहे. लंबदुभाजक आहे म्हणजे ती लंब आहे. रेषाखंड ए बीला रेषा यल ही लंब आहे आणि लंबतेचा अर्थ काय होतो. दोन रेषा परस्परांना काटकोनात छेदत असतील तर त्या रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. मग या ठिकाणी इथं लंबचं काटकोनाचं चिन्ह दाखवलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही कोन जे आहेत ते काटकोन आहे. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोन पी एम ए आणि कोन पी एम बी हे काटकोन आहेत. म्हणून कोन पी एम ए बरोबर कोन पी एम बी प्रत्येकी काटकोन इच इज ए राईट अँगल. त्यानंतर दोन्ही त्रिकोणांमध्ये जर आपण बघितलं तर पी एम ही बाजू दोन्ही त्रिकोणांची सामायिक भुजा आहे, कॉमन साईड आहे. म्हणजे पी एम बरोबर पी एम येईल, सामायिक भुजा कॉमन साईड.
आणि म्हणून त्रिकोण PMA आणि त्रिकोण PMB हे एकरूप होतील. कशामुळे एकरूप होतील ते बघा, AM आणि BM एकरूप आहे, कोण PMA आणि कोण PMB एकरूप आहे, आणि PM ही PMC एकरूप आहे. म्हणजे बा को बा या कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण काय होतील, एकरूप होतील. आणि दोन्ही त्रिकोण एकरूप आहे म्हणजे त्यांच्या संगत बाजू एकरूप होतील. मग संगत बाजू कोणती, PM ही PMची संगत बाजू आहे, AM ही BMची संगत बाजू आहे, राहिलेली PA ही PBची संगत बाजू आहे. आणि म्हणून PA बरोबर PB, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, इथं तुम्हाला कारण लिहायचं आहे, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आणि म्हणजे आता PA आणि PB समान झाले, याचा अर्थ P हा बिंदू A आणि B पासून समान अंतरावर आहे. म्हणजेच तो रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर आहे. आणि P हा बिंदू रेषा L वर आहे. रेषा L ही रेषाखंड ABची लंब दुभाजक आहे. म्हणजे लंब दुभाजकावर असलेला कोणताही बिंदू जर तुम्ही घेतला, ह्या रेषेवरील तुम्ही कोणताही बिंदू घ्या, तो बिंदू A आणि B पासून समान अंतरावर असणार आहे. म्हणून रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. आता भाग 2. भाग 2 मध्ये काय बा, रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणजे रेषाखंडाच्या टोकांपासून, रेषाखंड AB त्याच्या टोक आहेत A आणि B, यांच्यापासून समान अंतरावर असणारा हा एक बिंदू आहे. आणि तो कुठे, रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर हे आहे हे सिद्ध करायचं आहे. इथं पक्षामध्ये थोडासा बदल होईल. काय बदल होईल, बिंदू P हा रेख ABच्या बिंदू A आणि B पासून समान अंतरावर आहे. साध्य काय करायचंय, बिंदू P हा रेषाखंड ABच्या लंब दुभाजकावर आहे. आणि याची सिद्धता सोपीच आहे. पुन्हा त्रिकोण PMA आणि त्रिकोण PMBचा विचार करा. आता एक लक्षात घ्या, रेषा L ही लंब दुभाजक रेषा आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. रेषा बिंदू P हा रेषा L वर आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे की समदूर असणारा कोणताही बिंदू, रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा, म्हणजे P हा रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर आहे, म्हणजे A आणि B पासून समदूर आहे. आणि सिद्ध काय करायचं आहे, तो रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. म्हणजे P हा रेषा L वर आहे, म्हणजे रेषा L हा लंब दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. रेषा L ही लंब दुभाजक आहे हे सिद्ध करायचं, म्हणजे आपल्याला हा कोण 90 अंशाचा आहे हे सिद्ध करायचं आहे. मग याच्यामध्ये पुन्हा त्रिकोण PMA आणि त्रिकोण PMBचा विचार करा. इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB AM = MB हे दिलेलं आहे आपल्याला, कारण रेषा L वरील M बिंदू आहे आणि तो सुद्धा A आणि B पासून कसा आहे, समान अंतरावर आहे. PM एकरूप PM ह्या दोन्ही त्रिकोणांच्या सामायिक भुजा आहेत. आणि आपल्याला दिलेलं आहे की P हा बिंदू A आणि B पासून समदूर आहे, म्हणजेच PA बरोबर PB. म्हणजे त्रिकोण PMA आणि त्रिकोण PMB, म्हणजे बघा ही दोन्ही त्रिकोण जे आहे, AM बरोबर BM, PM बरोबर PM आणि AP बरोबर BP. AP बरोबर BP म्हणजे एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकरूप आहे. म्हणजे ते दोन त्रिकोण पुन्हा एकरूप होतील. कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटीनुसार, SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आणि म्हणून कोण PMA एकरूप कोण PMB होईल. म्हणजे हे दोन कोण एकरूप होतील. कोणते दोन कोण एकरूप होतील बघा, तुम्हाला ते दोन कोण एकरूप कसे होतील ते सांगतो. हा एक कोण आणि हा दुसरा कोण, हे दोन्ही त्रिकोणांचे संगत कोण आहे, ते दोन्ही कोण एकरूप झाले. आता एक लक्षात घ्या, हे दोन कोण जे आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहे. आणि आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज असते 180.
80 अंश. मग दोन्ही कोण एकरूप आहे आणि ते रेषीय जोडीत आहे, म्हणजे दोन्हीच्या मापाची बेरीज 180 आणि ते एकरूप आहे, म्हणजे प्रत्येकाचं माप किती येणार आहे? 90 अंश येणार आहे. 90 अधिक 90 180. एकरूप असल्यामुळं माप सारखंच येणार आहे आणि म्हणून कोण PMA आणि कोण PMB हे काय येणार आहे? 90 अंशाचे येणार आहे. याचा अर्थ रेषा L ही रेषाखंड ABच्या मध्यबिंदूतून गेलेली आहे आणि इथं 90 अंशात छेदते म्हणजे लंब पण आहे. म्हणजेच रेषा L ही रेषाखंड ABची लंब दुभाजक रेषा आहे आणि P हा बिंदू रेषा L वर आहे आणि म्हणून आपल्याला काय सांगता येतं की रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. असंही दुसरा भाग आहे. अशाच पद्धतीनं कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचं प्रमेय सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं सांगता येतं. तेही 2 भागातच विभाजित केलं जातं. मग पहिला भाग काय कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा? भाग 1. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. एव्हरी पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ अन अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड ऑफ द अँगल. कोन दुभाजकावरील, मग इथं कोन आहे PQR आणि ह्या कोनाचा कोन दुभाजक आहे QS आणि A हा त्या कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू आहे. मग A हा बिंदू आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की PQRच्या कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू, A हा कोणताही बिंदू आहे, तो ह्या बाजूंपासून समान अंतरावर आहे. बाजूंपासून समान अंतरावर आहे याचा अर्थ काय? बाजूंपासून समान अंतरावर आहे म्हणजे AB हे जे अंतर आहे, ABची लांबी म्हणजे PQ पासून A हा बिंदू AB एवढ्या लांबीवर आहे आणि AC ही लांबी जी आहे, ACची जी लांबी असेल याचा अर्थ काय होतो? A हा बिंदू QR पासून AC एवढ्या लांबीवर आहे. मग आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? AB आणि AC समान आहे हे सिद्ध करायचं आहे. याचाच अर्थ AB आणि AC समान आहे सिद्ध केलं तर A हा बिंदू कोणाच्या बाजूंपासून समान अंतरावर हे सिद्ध होईल. याच्यासाठी तुम्हाला पक्षात काय लिहिता येईल? गिवन काय देता येईल? किरण QS हा कोन PQRचा दुभाजक आहे आणि बिंदू A हा कोन दुभाजक QS वरील कोणताही बिंदू आहे. AB लंब PQ आणि AC लंब QR. हे झालं पक्ष आणि सिद्ध काय करायचं? AB बरोबर AC हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यासाठी सिद्धतेमध्ये आपल्याला सुरुवातीला ह्या 2 त्रिकोणांचा विचार करायचा आहे. त्रिकोण ABQ व त्रिकोण ACQ. इन ट्रायंगल ABQ अँड ट्रायंगल ACQ ह्या 2 त्रिकोणांचा विचार आपल्याला करायचा आहे. मग ह्या 2 त्रिकोणांचा विचार करीत असताना बघा, कोन ABQ आणि कोन ACQ हे प्रत्येकी 90 अंशाचे म्हणून ते 2 कोन एकरूप आहे. म्हणून कोन ABQ एकरूप कोन ACQ, कारण ते 90 अंशाचे आहेत. हे थोडक्यात मी इथं लिहिलेलं आहे. दुसरं येईल कोन AQB एकरूप कोन AQC. का? कारण कोन दुभाजकाचा गुणधर्म हे 2 कोन एकरूप येतात. कोन दुभाजक प्रत्येक कोनाचे 2 समान कोनात विभाजन करतो म्हणून ते एकरूप आहेत. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर एका त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असेल तर तिसरा कोन जो आहे तो आपोआप तिसऱ्या कोनांची जोडी आपोआप एकरूप होते. का? कारण दोन्ही त्रिकोणांच्या कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे आणि दोन्ही त्रिकोणांचे 2-2 कोन एकरूप आहेत म्हणजे तिसरा कोन आपोआप एकरूप होईल. म्हणून इथं म्हणलं की जर 2 त्रिकोणांचे 2 कोन एकरूप असतील तर उरलेले कोनसुद्धा एकरूप असतात. इफ 2 angles ऑफ 2 triangle आर इक्वल देन रिमेनिंग अँगल्स आर ऑल्सो इक्वल. आणि ह्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की अँगल QAB बरोबर इज इक्वल टू अँगल QAC. हे दोन्ही कोन एकरूप होतील.
आणि मग आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये जर बघितलं आपण तर अँगल ए क्यू बी एकरूप अँगल ए क्यू सी, हे आपण इथं बघितलेलं आहे कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे म्हणून. त्यानंतर अँगल क्यू ए सी एकरूप कोन क्यू ए सी एकरूप कोन क्यू ए बी, कोन क्यू ए बी एकरूप कोन क्यू ए सी. का तर आपण ते इथं दाखवलेलं आहे. आणि बाजू ए क्यू एकरूप बाजू ए क्यू, कारण सामायिक भुजा आहे आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील, को बा को या कसोटीनुसार एकरूप होतील. मग दोन्ही त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू एकरूप होतात, म्हणजे बाजू ए बी एकरूप बाजू ए सी. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, त्यालाच आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. म्हणजेच हा ए बिंदू ए बी आणि ए सीची लांबी समान असल्यामुळे तो कोनाच्या भुजांपासून समान अंतरावर आहे. हा झाला कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा पहिला भाग. आता कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा दुसरा भाग बघा. कोनाच्या भुजांपासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोनाच्या दुभाजकावर असतो. आता इथं पहा, कोनाच्या भुजांपासून समान अंतरावर आहे म्हणजे क्यू पी किरण कोन पी क्यू आरची भुजा आहे, कोन पी क्यू आर आहे. इथं एक किरण काढलेला आहे, हा कोन दुभाजक आहे की नाही आपल्याला माहीत नाही आहे, पण काय दिलेलं आहे की ए हा बिंदू ह्या कोनाच्या बाजूपासून म्हणजे क्यू पी या किरणापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर क्यू आर या किरणापासून आहे. म्हणून ए बी एकरूप ए सी दिलेलं आहे, ए बी बरोबर ए सी दिलेलं आहे. म्हणजे एनी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम साइड ऑफ ॲन अँगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द अँगल. मग आता याचं पक्षामध्ये काय म्हणता येईल तुम्हाला, बिंदू ए हा कोन पी क्यू आरच्या बाजू क्यू पी आणि बाजू क्यू आर पासून समान अंतरावर आहे, म्हणजेच ए बी बरोबर ए सी. साध्य काय करायचं आहे तुम्हाला, बिंदू ए हा कोन पी क्यू आरच्या दुभाजकावर आहे, याचाच अर्थ किरण क्यू एस हा कोन पी क्यू आरचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. किरण क्यू एस हा कोन पी क्यू आरचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं. म्हणजेच काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, कोन पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर समान आहे, हे दोन कोन समान आहे हे सिद्ध करायचं आहे. मग ते कसं सिद्ध करायचं आहे तर आपल्याला त्रिकोण ए बी क्यू आणि त्रिकोण ए सी क्यूचा विचार करायचा आहे. त्रिकोण ए बी क्यू आणि त्रिकोण ए सी क्यूमध्ये आपण बघितलं ए बी बरोबर ए सी हे पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे, कारण हा ए बिंदू कोनाच्या बाजूपासून समान अंतरावर आहे. त्यानंतर ए क्यू एकरूप ए क्यू ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक भुजा आहे आणि हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. का, कारण ए बी म्हणजे पी क्यू या बाजूपासूनचं अंतर आणि ए सी म्हणजे क्यू आर या बाजूपासूनचं अंतर, आणि अंतर आपण नेहमी सरळ मोजतो आणि म्हणून ए बी हा पी क्यूला लंब आहे, ए सी हा क्यू आरला लंब आहे, म्हणजे हा 90 अंशाचा कोन आहे. ए बी क्यू हा 90 अंशाचा कोन होईल, ए सी क्यू हा 90 अंशाचा कोन होईल. म्हणजे याचा अर्थ त्रिकोण ए बी क्यू आणि त्रिकोण ए सी क्यू हे काटकोन त्रिकोण आहे आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारी एक बाजू एकरूप आहे ए बी आणि ए सी, आणि एक बाजू सामायिक आहे. जी सामायिक आहे ती दोन्ही काटकोन त्रिकोणांच्या काटकोनासमोरील बाजू आहे, म्हणजे तो कर्ण आहे. कर्ण ए क्यू एकरूप कर्ण ए क्यू आहे आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतील. त्रिकोण ए बी क्यू एकरूप त्रिकोण ए सी क्यू कर्णभुजा कसोटी हायपोटेनस साइड थेरम. आणि हे दोन्ही त्रिकोण एकरूप असल्यामुळे कोन ए क्यू पी किंवा कोन पी क्यू ए एकरूप कोन ए क्यू आर एकरूप त्रिकोणांचे हे संगत कोन होतील. याचाच अर्थ कोन पी क्यू एस एकरूप कोन एस क्यू आर झाले.
ही दोन्ही कोन एकरूपे, याचा अर्थ कोन किरण QS हा काय झाला, कोन PQRचा कोन दुभाजक झाला. याचाच अर्थ बिंदू A हा कोन PQRच्या कोन दुभाजकावर आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालं. तर ही एक सिद्धता तुम्ही घरी लिहायची. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत दुसऱ्या दोन सिद्धता. तर या ठिकाणी आपण ह्या दोन सिद्धता संपवतोय. पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या दोन सिद्धता बघूया. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साईड अँड अँगल ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म. आणि त्यामध्ये दोन गुणधर्म आपल्याला बघायचे आणि एक बघायचे की त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. ठीक आहे, धन्यवाद.